विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज अकोला शहरात दाखल झालेली आहे। तर काल रात्री भौरत गावात मुक्काम केल्यानंतर डाबकी रोड मार्गे श्रींच्या पालखींचं अकोल्यात आगमन झालं। अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावानं महाराजांच्या पालखीनं स्वागत केलं। गजानन महाराजांची पालखी आज आणि उद्या 2 दिवस अकोल्यात मुक्काम करणार आहे। शुक्रवारी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे। अकोल्यात 2 दुचाकींचा भीषण अपघात झालाय। बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अपघाताची घटना घडली। अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत। अकोला शहरात कोरोनाचा शिरकाव झालाय। अकोल्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले। शासकीय रुग्णालयात त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे। कोरोनाचे दोन्ही रुग्ण सध्या होम क्वारंटाईन आहेत। दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। तसंच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घाबरून न जाण्याचं आवाहन अकोला महापालिकेने केलंय।